श्रीगुरुभ्यो नमः परमगुरुभ्यो नमः श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः हरिः ओम् जयति हरिरचिन्त्यः सर्वदेवैकवन्द्यः परमगुरुरभीष्टावाप्तितः सज्जनानां निखिलगुणगणार्णो नित्यनिर्मुक्तदोषः सरसिजनयनोऽसौ श्रीपतिर्मानदूनः मायावी परमानन्दं त्यक्त्वा वैकुण्ठमुत्तमं स्वामी पुष्करिणीतीरे रमया सह मोदते कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। सिद्धलक्ष्मीर्मोक्षलक्ष्मीर्जयलक्ष्मी सरस्वती श्रीलक्ष्मीर्वरलक्ष्मीश्च प्रसन्ना भव सर्वदा। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञश्रुतियस्तु भगवत्कार्यसाधकः भवति यदनुभावादेडमुकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्राज्ञमौलिः सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसी च। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नौमिन्याय सुधादिकृज्जय मुनीन् श्रीपादराट्सन्मुनीन् व्यासार्यान् विविधागमाब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वन्देऽहं सवरान् रघूत्तमगुरुन् वैदद्यवारानिधीन् श्रीसत्यव्रतन राघवेन्द्रमुनिपान् सद्बोधसध्यानपान् विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन्याय सुधारतान् शास्त्रेषु पारदृष्वाणं शास्त्रज्ञेश्च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। विद्यापीठविधातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिमसद्गुरुम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः हरिः ओम। प्रप्रथम आपल्या सगळ्यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना देत आपल्या परंपरेमध्ये गुढीपाडव्या दिवशी पंचांगाचं पूजन करून पंचांग श्रवण करून घेण्याची पद्धत आहे। त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यांनी पंचांग श्रवण करणं हे अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे पंचांग जे आहे ते श्रवण करायचा आपण प्रयत्न करू। श्री गुरुभ्यो नमः हरिः ओम। श्री दिग्विजय रामो विजयते जगद्गुरु श्रीमन्मध्वाचार्य मूलमहासंस्थानं श्रीमदुत्तरादिमठः क्रोधिनाम संवत्सरस्य सूर्यसिद्धान्तपञ्चाङ्गं गतशालिवाहनशके 1946। हा जो नूतन नवा वर्ष चालू होत आहे त्या संवत्सराचं नाव आहे क्रोधिनाम संवत्सरा। योऽयं कालस्तस्य ते व्यक्तबन्धो चेष्टामाहुश्चेष्टते येन विश्वं निमेषादिर्वत्सरान्तो महीयान्तं त्वेषानं क्षेमधाम प्रपद्ये। अयं कालः तस्य यः अयं कालः तस्य ते अव्यक्तबंधो म्हणून ह्या श्लोकामध्ये सांगायचं तात्पर्य काय तर देशकालाधि नियामक जो आहे तो भगवंता ह्या ज्या सगळ्या जगामध्ये चेष्टा चालू आहेत, जगामध्ये जे काही व्यापार चालू आहे ते सगळं भगवंताच्या कृपाशीर्वादाने आपण ह्या संसारामध्ये जगत आहोत। काळ आपल्याला आहे, देश आहे, ह्या देशाचा कालाचा अधिपती जो आहे तो भगवंत आहे। त्या भगवंतामुळेच आपण जगत आहोत। तशा भगवंताला प्रप्रथम नमस्कार करून नंतर आपले स्वरूपोद्धारक श्रीमदानंदतीर्थाख्यान गुरून् विद्या दिवाकरान
वंदे वंदे कुदृष्टिदुर्बोध व्याससिद्धांत दीपकान. वेदव्यास महर्षींचा जो सिद्धांत आहे, अनादीचा सत्संप्रदाय परंपरा प्राप्त असलेला जो सिद्धांत आहे, तो सिद्धांत विशेष रीतीने प्रतिष्ठापन करून आपल्याला विशेष अनुग्रह केलेले जे आहेत ते आपले स्वरूपोद्धारक मूल गुरु ते श्रीमदानंद तीर्थ. त्या श्रीमदानंद तीर्थांना नतमस्तक होऊन नंतर ब्रह्मा, वायू, गिरीशा, शेषा, गरुडा, रुद्रा, देवा, इंद्रा, कामा इत्यादी सकल देवतांना नमस्कार करून, एवढंच नाही तर आदित्यादी नवग्रहादी देवतांना नमस्कार करून, म्हणजे आपण पंचांग ऐकतो म्हणल्यावर मासनियामक देवता, तिथिनियामक देवता, मेषादी राशी ह्या सगळ्या देवतांचं स्मरण न करता जर आपण पंचांग श्रवण चालू केलं तर आपण कृतज्ञ होऊ. त्यांचे उपकार आपल्यावर आहेत. त्यामुळे त्या सगळ्या देवतांना नमस्कार करून आपण त्यांच्याकडून विशेष अनुग्रह प्राप्त करून घेऊ. नंतर आपल्या गुरूंना सगळ्यांना नमस्कार करायचा. अस्मद्गुरुसमारंभां टीकाकृत्पादमध्यमां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरंपरां. श्रीसत्यात्मसमारंभां सत्यात्मतीर्थ स्वामीजी श्री 1008 श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजींना आरंभ करून श्रीमदानंद तीर्थ मध्य जयतीर्थांना नमस्कार करून श्रीमदानंद तीर्थाचार्य पर्यंत जेवढे काही आपले सगळे गुरु आहेत त्या गुरूंना नमस्कार, वंदे गुरुपरंपरां, गुरुपरंपरेला नमस्कार करून शेवटी आपादमौलिपर्यंतं गुरूणाम् आकृतिं स्मरेत तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. गुरूंना नमस्कार केल्यामुळे आपले जे काही विघ्न आहे ते विघ्न परिहार होऊन सिद्ध्यन्ति च मनोरथाः, आपले जे काही मनोरथ आहे, इच्छा आहेत, त्या इच्छा सगळ्या परिपूर्ण होतात. त्यामुळे गुरूंचं स्मरण अत्यंत आवश्यक आहे. आपण कोणतंही कार्य करू त्या कार्यामध्ये गुरूंचं स्मरण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. चैत्रादाव उषसी स्मरन् मुररिपुं चोत्थाय शान्तस्वरे वृद्धोक्ति परिगृह्य निंब कदलं प्राशाज्य पात्रे स्वकं वक्त्रं वीक्ष सुदर्पणे च सुहृदां स्नात्वा समं भूषितः श्रुत्वा वर्षफलं प्रियै सह मुदा भुञ्जीत देवज्ञकैः. चैत्रादौ उषसी स्मरण. चैत्रादी मासांमध्ये चैत्रमास प्रतिपदा म्हणजे युगादी, त्या युगादीच्या दिवशी निंबकदलम म्हणजे आपण लिंबाचं झाड जे म्हणतो त्या लिंबाच्या झाडेचा फूल तुरा जो आलेला असतो त्या तुऱ्यामध्ये थोडा गूळ घालून भगवंताला नैवेद्य दाखवून ते आपण स्वीकार केलं पाहिजे. वीक्ष सुदर्पणे आरशामध्ये आपला चेहरा व्यवस्थित रीतीने बघून स्नात्वा समं भूषितः श्रुत्वा वर्षफलम अभ्यंग स्नान करून वर्षफळ जे आहे ते आपण श्रवण केलं पाहिजे हे इथे सांगतात. त्यामुळे उद्या पाडव्याच्या दिवशी आपण सगळ्यांनी उठल्या भगवंताचं स्मरण करून उठलं पाहिजे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंद, प्रभाते गुरुदर्शनम. म्हणून भगवंताचं स्मरण करून जे काही सांगितलेले आहे त्या पद्धतीने आपण सगळं करून नंतर पंचांग जे आहे ते आपण ऐकलं पाहिजे. वर्षफळ जे आहे ते आपण ऐकलं पाहिजे. स्वस्ति श्रीः सूर्यसिद्धान्तमतेन समस्त जगदुत्पत्तिस्थितिलय नियमन ज्ञानाज्ञानबन्धमोक्षकारणस्य श्री महाविष्णोः नाभिकमलोद्भवस्य चतुर्मुखब्रह्मणः परमायुः वर्षशतं. तत्र पूर्वार्धं गतम् उत्तरार्धे प्रथमवर्षे प्रथममासे प्रथमदिने श्रीश्वेतवराहकल्पसंज्ञे प्रथमकल्पे अन्निः 13 घटिकाः 240 फलानि च व्यत्ययान्.
म्हणजे इथे काय सांगत आहेत तर स्वस्ति श्री समस्त जगाची उत्पत्ती करणारा, जगाची स्थिती करणारा, जगाचं लय करणारा भगवंत आहे. तो नियमन करणारा. आपल्याला ज्ञानही तोच देतो आणि अज्ञानही तोच देतो. आपल्याला ह्या बंधातून मुक्त करून मोक्षाकडे घेऊन जातो तो भगवंता. त्या मोक्षाचा कारण असलेला जो भगवंत आहे त्या भगवंताच्या कमलातून उद्भव झाला तो म्हणजे चतुर्मुख देव. त्या ब्रह्मदेवाचं 100 वर्षाचे आयुष्य आहे. त्या ब्रह्मदेवाला 100 वर्षाचे आयुष्य आहे. त्या कालावधीला पर असे म्हणतात. पर असं त्या कालावधीला ब्रह्मदेवाच्या 100 वर्षाच्या कालावधीला पर असं म्हणतात. त्यातील पूर्वार्धाची 50 वर्षे संपलेत. त्यातील म्हणजे 100 वर्षामध्ये 50 वर्ष आता संपून उत्तरार्धातील म्हणजे 51व्या वर्षातील ब्रह्मदेवाच्या 51व्या वर्षातील प्रथम दिवस असून या दिवसातील 13 घटिका आणि 42 फळे मात्र संपलेली आहेत. 13 घटिका आणि 42 फळे संपलेली आहेत. त्याचा काळ सांगतात काय तर कृत, त्रेत, द्वापर आणि कलियुग हे 4 युग आहेत. कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग हे 4 युग. म्हणजे हे 4 युग एकदा झाल्यावर त्याला एक महायुग असं म्हणतात. 4 युग झाल्यावर त्या 4 युगाला एक महायुग असं म्हणतात. असे 71 महायुग झाल्यावर एक मन्वंतर होतं. म्हणजे विचार करा, 71 महायुग झाल्यावर एक मन्वंतर. असे 14 मन्वंतर झाल्यावर एक कल्प होतं. असे 14 मन्वंतर झाल्यावर एक कल्प होतं. हा एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिनमान आहे. ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे, दिनमान आहे. आणि तेवढ्याच कालावधीची रात्र आहे. दिवस एवढा आणि रात्र एवढी. म्हणजे विचार करा, आपण कलियुगामध्ये आहोत सध्या. कृतयुगाचा काळ किती, त्रेतायुगाचा काळ किती, द्वापरयुगाचा काळ किती आणि कलियुगाचा काळ किती, तर हे पुढं सांगतात. परंतु 3 असे एक दिवस म्हणजे एक कल्प झाला तर ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि असाच एक कल्प झाला तर ब्रह्मदेवाची एक रात्र. असे एकूण 360 दिवस म्हणजे ब्रह्मदेवाचा एक वर्ष होईल. 360 दिवस झाले तर ब्रह्मदेवाचा एक दिवस होईल. आता प्रस्तुत ब्रह्मदेवाचे 50 वर्ष झालेली आहेत. 50 वर्ष होऊन उत्तरार्धातील श्वेतवराह कल्प नावाच्या प्रथम दिवशी स्वयंभुव, स्वरोचिष, उत्तम, तापस, रैवत, चाक्षुष असे 6 मन्वंतर होऊन गेले आहेत. 6 मन्वंतर होऊन गेलेली आहेत. आता चालू असलेला मन्वंतर म्हणजे 7वा. तो कोणता? वैवस्वत मन्वंतर. आपण संकल्पामध्ये म्हणतो वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथमचरणे असं सगळं संकल्पामध्ये म्हणतो. तर 6 युग संपून आता 7वा युग म्हणजे मन्वंतर म्हणजे वैवस्वत मन्वंतर जो चालू आहे त्या वैवस्वत मन्वंतरात देखील 27 महायुगे संपली असून आता 28वे महायुग जे आहे ते चालू आहे. त्या 28व्या महायुगामध्ये कृत, त्रेत, द्वापर ही युगे संपली असून आता हे 28वे कलियुग जे आहे ते कलियुग चालू आहे. म्हणजे किती वर्ष ब्रह्मदेवाची झालेली आहेत. 50 वर्ष झालेली आहेत. म्हणजे आपले किती वर्ष किती युग. प्रत्येका युगामध्ये कित्येक वर्ष त्याचाही काळ पुढे सांगतात. महायुगाचं प्रमाण, महायुग म्हणजे काय
कृत, त्रेत, द्वापर आणि कलियुग हे 4 युग झाल्यावर एक महायुग होतं. ह्या महायुगाचा कालावधी किती आहे तर 43,20,000 वर्ष एक महायुग. तसे 71 महायुग झाल्यावर एक मन्वंतर, तसे 14 मन्वंतर झाल्यावर एक कल्प, एक कल्प झाल्यावर ब्रह्मदेवाचा फक्त एक दिवस. म्हणजे ब्रह्मदेवाचं दिनमान किती मोठं आहे. तर त्यात आता त्या महायुगामध्ये कृतयुगाचा काळ किती ते सांगतात. तर शुक्लवर्णाचा भगवंत जो आहे, शुक्लवर्ण कलियुगाप्रमाणे शुक्लवर्णो नारायणः चतुष्पादो धर्मः अस्तिगतप्राणः सत्यवादीजनः मनुष्योच्चता 28 हस्ता मनुष्यायुर्मान 1,00,000 वर्षाः सप्तवारं धान्योत्पत्तिः सुवर्णभांडानी रत्नमयो व्यापारः 20 पुण्य आणि 0 पाप. काय तर शुक्लवर्ण भगवंताचा 4 पाद धर्म आहे. म्हणजे ह्या कृतयुगामध्ये संपूर्ण धर्म आहे, कुठेही अधर्म नाही, धर्माची त्रुटी कुठेही नाही, संपूर्ण धर्म आहे ह्या कृतयुगामध्ये. अस्तिगत प्राण, हा जो हाडामध्ये प्राण आहे, हाडं जोपर्यंत साबूत आहेत तोपर्यंत प्राण आहे मनुष्याला, हाडामध्ये प्राण आहे मनुष्याचा. सत्यवादी लोक म्हणजे एकही खोटं न बोलणारे लोक. आताच्या काळामध्ये सत्यवादी लोक दुर्मिळ आहेत, पण त्या काळामध्ये खोटं बोलणारे दुर्मिळ होते. सत्यवादी लोक आहेत. माणसाची उंची किती आहे? 28 हात. केवढे हाईटला होतात, उंचीला होतात, तेवढ्या माणसाची उंची होती. 28 हात उंच माणसाची उंची होती. माणसाचं आयुष्य किती होतं त्या काळामध्ये, कृतयुगामध्ये? तर 1,00,000 वर्ष माणूस जगत होता त्या काळामध्ये. 1,00,000 वर्ष माणूस जगत होता. आणि धान्याची उत्पत्ती किती वेळा होत होती? तर 7 वेळा धान्याची उत्पत्ती होत होती त्यावेळेस. 7 वेळा वर्षातून धान्य येत होतं. आणि सुवर्णमय पात्रांचा व्यापार होता त्यावेळेस. सोन्याची भांड्याचा व्यापार होता सगळी. सुवर्ण पात्र होते आणि रत्नांचा व्यापार होता. पुण्य 20 आणि पाप 0. हे झाला कृतयुगाचा काळ. आता त्रेतायुगाचा काळ. त्रेतायुगाचा काळ म्हणजे किती? 12,96,000 वर्षे. 12,96,000 वर्षे. त्रेतायुगधर्माः रक्तवर्णो नारायणः त्रिपादो धर्मः मांसगतः प्राणः मनुष्योच्चता 14 हस्ता मनुष्यायुर्मानं 10,000 पंचवारं धान्योत्पत्तिः रौप्यभाण्डानि सुवर्णमयो व्यापारः 15 पुण्य 5 पाप. म्हणजे इथे काय सांगत आहे तर त्रेतायुगामध्ये रक्तवर्णाचा भगवंत होता. रक्तवर्णाचा भगवंत 3 पाद धर्म, 3/4 म्हणजे 1 पाद अधर्म होता. मांसगत प्राण, जोपर्यंत मांस आहे तोपर्यंत प्राण देहामध्ये राहत होता. माणसाची उंची 14 हात उंची माणसाची होती. माणसाचे आयुर्मान किती? 1,00,000 होते. आता 10,000 माणसाचे आयुर्मान. 5 वेळा धान्योत्पत्ती आणि चांदीचं पात्र आणि व्यापार जो होता सुवर्णाचा व्यापार. पुण्य 15 आणि पाप जे आहे ते 5. हे झालं त्रेतायुगाचं. द्वापर युगाचं काय तर 8,64,000 वर्ष. 8,64,000 वर्ष द्वापर युगाचं काल होता. त्यामध्ये पीतवर्णो नारायणः द्विपादो धर्मः रुधिरगतप्राणः मनुष्योच्चता 7 हस्ता मनुष्यायुर्मानं 1,000 वर्षाः त्रिवारं धान्योत्पत्तिः ताम्रभाण्डानि रौप्यमयो व्यापारः 10 पुण्य 10 पाप.
काय तर पीतवर्णाचा भगवंता, नंतर 2 पाद धर्म आणि 2 पाद अधर्म. रक्तगत प्राण, जोपर्यंत देहामध्ये रक्त आहे तोपर्यंत माणसाला प्राण होता. नंतर 7 हात मोठे, 7 हात इतकी उंची माणसाची होते. आयुर्मान जो आहे तो 1000 वर्ष आयुर्मान माणसाचं होतं. नंतर 3 वेळा धान्योत्पत्ती आणि ताम्रपात्र, रजतमय व्यापार, 10 पुण्य आणि 10 पाप. आता जो आहे आपण जो जगत आहोत तो काळ, तो युग म्हणजे कलियुग. कलियुगामध्ये 4,32,000 वर्षे कलियुगाचा काळ आहे. त्या काळामध्ये कलियुगाचा धर्म जो आहे तो कृष्णवर्णाचा भगवंत, एकच पादधर्म. अन्नगत प्राण, जोपर्यंत अन्न आपण खातो तोपर्यंत प्राण आहे. माणसाची उंची 3.5 हात, माणसाची उंची केवळ 3.5 हात. माणसाचं आयुर्मान 120. आता आपण म्हणत आहोत 120 वर्ष आयुर्मान, परंतु 120 वर्ष जगणारे माणसं क्वचितच दिसतात आपल्याला. क्वचितच 120 वर्ष जगणारे माणसं आपल्याला दिसतात. असत्यवादी लोक, कृतयुगामध्ये सत्यवादी होता, आता पूर्ण असत्यवादी. एकही माणूस खरं बोलत नाही. हा कलियुगाचा धर्म आहे. 2च वेळा धान्योत्पत्ती, त्यातही आता मुसळधार पाऊस पडला, अवकाळी पाऊस पडला तर तेही धान्य राहत नाही. मातीचे पात्र आणि ताम्रमय व्यापार, 5च पुण्य आणि 15 पाप ह्या कलियुगामध्ये आहेत. कलियुगातील आत्ता 5125च वर्ष गेलेले आहेत. पुढील शिल्लक अजून 4,26,875. विचार करा, आत्ताच एवढा अधर्म आपल्या कलियुगामध्ये झालेला आहे. पुण्य करायचं म्हटलं की अंगावर येतं, धर्म करायचं म्हटलं की माणूस मागं सरकतो. केवळ 5 वर्ष झालेली आहेत, पुढे पुढे चालून कसं होईल? परंतु पुण्य असल्याशिवाय माणूस जगत नाही. पुण्याचं राशी थोडी तरी पाहिजे, तरच माणूस जगू शकतो. म्हणून 5 पुण्य आणि 15 पाप ह्या कलियुगामध्ये आहेत. या कलियुगामध्ये एकूण 6 जण शककर्ते आहेत. 6 जण शककर्ते आहेत. त्यामध्ये युधिष्ठिर शक 3044 वर्षे होऊन गेलेली आहेत. विक्रमशक 135 वर्ष तोही होऊन गेलेला आहे. आता प्रसक्त असलेला शालिवाहन शकवर्ष तो आहे 18,000 वर्ष. नंतर गतशालिवाहन शकवर्ष तो आहे 1946 वर्ष. नंतर पुढील शालिवाहन शक जो आहे तो 16,054 वर्षे. इथं शालिवाहन शक वर्ष 18,000 आहे पूर्ण. त्यामध्ये आत्तापर्यंत 1946 वर्षे झालेली आहेत. पुढे 16,054 वर्ष राहिलेली आहेत. नंतर चौथा जो आहे तो विजयाभिनंदन शकाची वर्ष जे आहे ते 10,000 वर्षे. नंतर नागार्जुन शक त्याचे 4,00,000 वर्ष, 4,00,000 वर्ष नागार्जुन शक. नंतर कल्की भूप नावाचा जो शक आहे तो 821 वर्ष शक जो आहे तो 821 वर्षाचा आहे. एवढं झाल्यावर नंतर नर्मदा दक्षिणे देशे चैत्र शुक्ल प्रतिपत्तिथिमारभ्य श्री क्रोधीनाम संवत्सरारंभ. क्रोधीनाम संवत्सर जो आहे तो आरंभ होतो. राजा भूमी सुतस्त्विषांपती सुतो मात्यशनिर्वाहिनी मेघार्घाधिपतिस्तुषार किरणो
धान्याधिपः कीर्तितः भौमो नीरसपो गुरु रसपतिः सन्त्यूर्मि वेदांगभूः शाके स्युर्नवया नवनाकासु गणिता संवत्सरे क्रोधिनी. म्हणजे ह्या क्रोधी नाम संवत्सराचे फळं सांगतात. या संवत्सरामध्ये राजे लोक कामासक्त आणि युद्धात आसक्त असतात. अतिवृष्टी अनावृष्टीची पीडा संभवते. प्रजेमध्ये लोभ वाढतो ह्या संवत्सरामध्ये. क्रोधी संवत्सरातील राजाधिक आणि त्यांची फळे सांगतात. काय तर चंद्रमानाप्रमाणे राजा मंगळ आहे, मंत्री शनी आहे, सेनाधिपती शनी, पूर्वसस्याधिपती मंगळा, अपरसस्याधिपती शनी, धान्याधिपती चंद्र, अर्धधान्याधिपती शनी, मेघाधिपती शनी, रसाधिपती गुरु, नीरसाधिपती मंगळा. म्हणजे शनी आणि मंगळ ह्यांचंच जास्त ह्या वेळेस आहे. तर राजा मंगळ जो आहे त्या मंगळाचं सांगतात. काय तर मेदिनी धनकनकादिवर्जिता मेदिनी पतय आहवेरताः वन्निचोरगदेभिः क्वचित् जलम मंगले क्षितिपतो न मंगलम. मंगळ जो आहे तो काय फळ देतो तर धनधान्याचा तुटवडा. सगळीकडे धनधान्याचा तुटवडा, युद्धाची भीती, अग्नी, चोर आणि रोगराईची भीती. हा जो आहे तो मंगळ राजा असल्यामुळे आपल्याला त्या मंगळाचं फळ आहे. मंत्री शनी, शनीचं फळ काय आहे तर मंदे प्रधान खिल लोकपीडा वन्येर्भयं धान्य विनाशनं च रोगाभिभूता जनता न पश्येत सौख्यं तस्मिन्नति हीनवृष्टिः. पावसाचा अभाव, नंतर धान्यनाश, अग्नीची भीती, रोगराईची पीडा आणि प्रजेंना पीडा. शनी मंत्री असल्यामुळे. सेनाधिपती पण शनीच आहे. सेनाधिपती शनी तो काय करतो तर अधर्मिणो नृपा सेना हीना पापांकृतो नराः परस्परं क्षोभयन्ति सेनाधीशे शनैश्चरे. तो जो आहे शनी सेनाधिपती असल्यामुळे राजेजनात धर्म लोप होतो. नंतर परस्पर कलह जास्त होतो. लोक जे आहे ते पापकर्मामध्ये आसक्त होऊ शकतात शनी सेनाधिपती असल्यामुळे. पूर्वसस्याधिपती मंगळ आहे. त्या मंगळ असल्यामुळे पाणी आणि धान्यांचा तुटवडा, युद्धाची भीती, अग्नी, चोर आणि रोगाचे भय. परत मंगळ सेनाधिपती असल्यामुळे. अपरसस्याधिपती जो आहे तोही शनीच आहे. त्यामुळे राजे परत युद्धात मग्न होतात. धनाची कमतरता, रोगाची भीती आणि पाऊस पिकाची कमतरता. परंतु धान्याधिपती जो आहे तो चंद्र आहे. चंद्र असल्यामुळे पावसाची समृद्धी होते. गहू वगैरे इत्यादी पीक जे आहे ते पीक समृद्ध येतं. नंतर लोक जे आहेत अत्यंत सुखी राहतात. परत अर्घाधिप जो आहे तो शनी, त्यामुळे सामान्य पाऊस, चोर, अग्नीचा भय, अन्नाची कमतरता. परत मेषाधिपती जो आहे तो पावसाचा अभाव, शनी असल्यामुळे पावसाचा अभाव, राजकोशामध्ये पैशांची कमतरता, अतिथंडीची भीती, धान्यनाश, रोगाची भीती. परंतु रसाधिपती गुरु असल्यामुळे विहीर, सरोवरात पाण्याची अभिवृद्धी होते. ऊस जास्त येतं. सोनं आणि इत्यादी जी आहे ती अभिवृद्धी होते. नीरसाधिपती जो आहे तो चंद्र असल्यामुळे रक्तचंदन लाभ होतो. तांब्याचा लाभ जास्ती आहे. आणि प्रवाळयांच्या किमतीत जो आहे, प्रवाळ्यांच्या किमतीत वाढ होईल, कारण चंद्र जो आहे तो अधिपती असल्यामुळे. नंतर आपल्याला अत्यंत आवश्यक असलेलं जे आहे ते फळ म्हणजे आयव्ययफल. ह्या वर्षामध्ये आपल्याला किती आय आहे, किती व्यय आहे तर ह्या वर्षामध्ये मेष राशीला 2 आय आणि 14 व्यय आहे. वृषभ राशीला 11 आय आणि 5 व्यय आहे. मिथुन राशीला
2 आय आणि 5 व्यय आहे. कर्क राशीला 11 आय आणि 14 व्यय आहे. सिंह राशीला 14 आय आणि 11 व्यय आहे. कन्या राशीला 2 आय 5 व्यय. तुला राशीला 11 आय 5 व्यय. वृश्चिक राशीला 2 आय 14 व्यय. धनुराशीला 14 आय आणि 2 व्यय. मकर राशीला 8 आय आणि 5 व्यय. कुंभ राशीला 8 आय आणि 5 व्यय. मीन राशीला 14 आय आणि 2 व्यय. ह्या वर्षी परत गुरु आणि शुक्र अस्त होतात. गत म्हणतात आपल्या मराठीमध्ये. ती गतही आहे. चैत्र कृष्ण त्रयोदशी म्हणजे 6/5/2024 6 मेपासून गुरु हा अस्त होतो. वैशाख कृष्ण दशमी म्हणजे 1/6/2024ला गुरुचा उदय होतो. गत संपते गुरुची. नंतर चैत्र कृष्ण अष्टमी म्हणजे 1/5/2024ला शुक्र जो आहे तो अस्त होतो. आणि ज्येष्ठ कृष्ण सप्तमी म्हणजे 28/6/2024ला शुक्राचा उदय होतो. नंतर फाल्गुन कृष्ण चतुर्थीला म्हणजे 18/3/2025ला शुक्र अस्त होतो. आणि फाल्गुन कृष्ण एकादशी 25/3/2025ला परत शुक्राचा उदय होतो. ह्या गतकाळामध्ये विवाह, उपनयन, प्रतिष्ठापनादी कर्म जे आहे ते कर्म आपल्याला करता येत नाहीत. त्यामुळे जास्त करून आपण ह्या काळामध्ये जे उपनयन, विवाह, प्रतिष्ठापना इत्यादी कार्य करणे जे आहे आपण ते टाळावे. नंतर उपनयन मुहूर्त दिलेले आहेत. उपनयन मुहूर्त 26/4/2024ला आहे, 28/4ला आहे इत्यादी. उपनयन मुहूर्त झाल्यावर विवाह मुहूर्त दिलेली आहेत. विवाह मुहूर्त झाल्यावर नंतर ग्रहप्रवेश मुहूर्त पण दिलेले आहेत. नंतर प्रतिष्ठापना मुहूर्त, विवाह ग्रह वास्तूचे मुहूर्त, विवाह मुहूर्त, उपनयन मुहूर्त आणि प्रतिष्ठापना मुहूर्त पण दिलेली आहेत. नंतर आपल्याला ह्या वर्षामध्ये जास्त पुण्य कमवून घेण्याची संधी आपल्याला लाभलेली आहे. कारण का तर वर्षामध्ये साधारण 30 एकादशा येतात, 24 एकादशा येतात. महिन्यातून 2 म्हटलं तरी 24 एकादशा येतात. परंतु ह्या वर्षामध्ये 2 एकादशा 2 वेळेस आलेल्या आहेत. म्हणजे कंटिन्यू 2 उपवास. ते पहिली जी एकादशी आहे चैत्र मास शुक्ल पक्षामध्ये 14/4/2024 शुक्रवार आहे त्या दिवशी. आणि 2 एकादशा जी आहेत ते 6व्या महिन्यामध्ये ज्येष्ठ मासामध्ये शुक्ल पक्ष. हे जे आहे पंचांगामध्ये ह्याचा विवर दिलेला आहे. काही देशामध्ये 2 एकादशा आहेत, काही देशामध्ये एकच एकादशी आहे. ते बघून आपण ज्या देशामध्ये राहत आहोत, ज्या राज्यामध्ये राहत आहोत तिथे एक एकादशी आहे का 2 एकादशी आहेत ते बघून आपण एक एकादशी असेल तर एक एकादशी, 2 एकादशी असेल तर 2 एकादशा निर्जला म्हणजे जलपानही न करता केवळ 1 थेंब तीर्थ घेऊन 2 एकादशा करून भगवंताच्या अनुग्रहास, प्रीतिपात्रास आपण पात्र व्हावे. ज्येष्ठ मासामध्ये 17/18 अशी एकादशी आलेली आहे. नंतर कार्तिक मासामध्ये 26/27 अशी एकादशी आलेली आहे. भाद्रपद मासामध्ये 14 आणि 15 अशी एकादशी आलेली आहे. हे आपण पंचांगामध्ये ह्याचा विवर दिलेला आहे. पंचांगामध्ये ह्याचा विवर दिलेला आहे. त्या विवराप्रमाणे आपण एकादशी करावी. आता वैशाख कृष्ण दशमी 2 तारखेला वेध लागणारे, दशमी काहीकडे दशमी 2 तारखेला आहे, काहीकडे दशमी 1 तारखेला आहे. जिथे वेध लागणारे आहेत तिथे 2 तारखेला, जिथे वेध न लागणार आहे तिथे 1 तारखेला दशमी आचरण करावं असं पंचांगामध्ये सांगितलेलं आहे. त्याचा विवरही पंचांगामध्ये दिलेला आहे. तो आपण यथोचित बघून त्याप्रमाणे आपण एकादशी करावी. नंतर दिनांक 17/6/2024 ज्येष्ठ शुद्ध
अतिरिक्त एकादशी म्हणजे 2 एकादशा. ह्या 2 एकादशा अतिरिक्त उपवास असणाऱ्यांनी 16/6/2024 दशमी आचरण करावे. 17 आणि 18 2 तारखेला एकादशीचा उपवास करावा. इथे दिलेले आहे महाराष्ट्रातील, मी मराठी सांगत आहे म्हणून महाराष्ट्रातली गावे सांगतो. अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा हे जिल्हे वगळून सगळीकडे 2 एकादशा उपवास आहे. म्हणजे लातूर जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, नांदेड जिल्हा, इतर काही जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये 2 एकादशा उपवास करणे हे अत्यंत आवश्यक आहे. नंतर 13/10/2024 आश्विन शुक्ल एकादशी. इथे 13 तारखेला वेध लागणारे जे गावं आहेत त्यांनी 13 तारखेला दशमीचे आचरण रात्री 8:55 आहार स्वीकार करायचा. नंतर हरिवास चालू होतो. नंतर 14 तारखेला त्यांचा उपवास. तेच वेध न लागणारे जे गावं आहेत त्या गावामध्ये 12 तारखेला दशमी, 13 तारखेला उपवास आणि 14 तारखेला 7:56 उपवास हरिवासर करून नंतर नैवेद्य वैश्वदेव करून पारणं द्वादशीचं करायचं. अजून 26/11/2024 म्हणजे कार्तिक कृष्ण एकादशी. इथे अतिरिक्त एकादशी 2 उपवास आहेत. अतिरिक्त 2 उपवास असणाऱ्यांनी 25 तारखेला दशमी, 26 आणि 27 तारखेला 2 उपवास करायचे आहेत. नंतर 28 तारखेला स्वीकार करायचा आहे. इथे महाराष्ट्राची कोणतीही गावे दिलेली नसल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 उपवास करणे आहे. त्यामुळे 26 आणि 27 तारखेला 2 उपवास करणे अत्यंत अनिवार्य आहे. नंतर विष्णुपंचकाचे उपवास जे विष्णुपंचक करतात त्यांचे देशभेदेनं सांगितलेले आहे. काहीकडे उपवास नसलेले प्रदेश आहेत, काहीकडे उपवास असलेले प्रदेश जे आहेत ते दिलेले आहेत. ह्या वर्षीचे अत्यंत महत्त्वाचे दिवस म्हणजे 9 तारीख जी आहे ती युगाधी 9 तारीख 9/4/2024 आणि आत्ताच अयोध्येमध्ये रामाचं आगमन झालेलं आहे. हे आगमन नाही, तो स्वतः इथे त्याचा अधिकार आहे. संपूर्ण देश त्याच्या अधीन आहे, संपूर्ण जग त्याच्या अधीन आहे. आत्ता सांगितलं तुम्हाला योयम कालस्तस्य ते व्यक्तबंधो म्हणजे संपूर्ण काल देश इत्यादी संपूर्ण भगवंताच्या अधीन आहे. तशा भगवंत अयोध्येमध्ये आपल्यासाठी आहे राम. त्या रामाची नवमी जी आहे ती 17 तारखेला आहे, 17/4/2024 आहे. नंतर हनुमान जयंती 23 तारखेला आहे. नंतर अक्षय तृतीया 10 तारखेला 10 मेला आहे. नरसिंह जयंती आणि वेदव्यास जयंती 21 मेला आहे. नंतर वटसावित्री पौर्णिमा 21 तारखेला आहे. नंतर एकादशी, जयतीर्थ आराधना, नागपंचमी जी आहे ती 9 तारखेला आहे. ऋग्वेदीय उपाकर्म 9/8/2024, यजुर्वेद 19/8/2024. नंतर यजुर्वेद उपाकर्मही त्याच दिवशी आहे 19/8/2024. राघवेंद्र स्वामी आराधना, राघवेंद्र स्वामींची आराधना जी आहे ती आराधना 21 तारखेला आहे 21/8/2024. नंतर कृष्ण जयंती जी आहे ती 26 तारखेला आहे 26/8/2024. कृष्ण जयंतीचं विशेष आपण आचरण करून भगवंताच्या कृष्णाच्या अनुग्रहास आपण सगळ्यांनी पात्र झालं पाहिजे. कृष्ण जयंती आहे. कृष्ण जयंती झाल्यावर गणपती प्रतिष्ठापना गणेश चतुर्थी 7/9/2024, अनंत चतुर्थी 17/9/2024, महालय प्रारंभ म्हणजे पक्षमास जो आहे तो 18 तारखेला 9व्या महिन्यामध्ये चालू होतो. नवरात्र आरंभ जो आहे तो 3 तारखेला 3/10/2024ला चालू होतो. नंतर विजयादशमी 12/10/2024ला विजयादशमी आहे. मध्वजयंती 12/10/2024. नरक चतुर्थी जी आहे ती 31/10/2024. नंतर बलिप्रतिपदा पाड्या जी आहे ती 2 तारखेला आहे. सत्यप्रमोद तीर्थ स्वामींची आराधना 4 तारखेला 4 नोव्हेंबर. तुळशी विवाह 13 नोव्हेंबर.
नंतर धनुर्मास आरंभ, मध्वनवमी. मध्वनवमी जी आहे ती 6 फेब्रुवारीला ह्यावेळेस आलेली आहे. नंतर रंगपंचमी जी आहे ती 13 मार्च 2025ला मध्वनवमी आलेली आहे. हे जे आहे हे श्रवण करणं पंचांगाचं अत्यंत आवश्यक आहे. पंचांगाचं श्रवण करणं अत्यंत आवश्यक आहे. तर आपण सगळे पंचांगाचं श्रवण करून त्या भगवंताच्या अनुग्रहास विशेष रीतीने प्राप्त करून घेऊ. ह्या पंचांगामध्ये श्री गुरुभ्यो नमः. शालिवाहन शक 1946 क्रोधीनाम संवत्सर उत्तरायण वसंत ऋतु मासनियामक पद्मी विष्णु चैत्रमासः शुक्लपक्षः वासरः भौमवासरः प्रतिपदातिथि रेवती नक्षत्र योगवैधृति किंस्तुघ्नकर्ण इत्यादि पंचांगश्रवण संवत्सरारंभः अभ्यंगम निम्बपुष्पभक्षणं पंचांगपूजनं श्रवणं च रामनवरात्रारंभः श्री श्वेतवराहकल्पादि ध्वजारोहणम इष्टिही. म्हणून आपण जे आहे ते आत्तापर्यंत पंचांग श्रवण केलेलं आहे. त्या पंचांग श्रवण जे केलेलं आहे त्या पंचांग श्रवणामुळे आलेलं जे पुण्य आहे ते पुण्य आपण आपल्या गुरूंना समर्पण करू. जे काही चुकी असेल तर ती माझी, आणि ज्यात ह्यामध्ये योग्य काही जे असेल ते आमच्या गुरुजींचे म्हणून सांगून हे पंचांग श्रवण जे आहे ते माझ्या मतीला जे मी जाणलेलं आहे ते सांगायचा प्रयत्न केलेला आहे. हरये गुरवे नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता तत्पूजा कर्म चाखिलं तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादेन नान्यथा तद्भक्तिस्तत्फलं मह्यं तत्प्रसादः पुनः पुनः कर्मण्यासो हरावें विष्णोस्तृप्तिकरः सदा अनेन भावयत् पुण्यं तदाप्नोतु गुरुर्मम. श्रीकृष्णार्पणमस्तु.